नमस्कार, मी किशोर बळी. अकोल्यामध्ये महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजबानी अकोलेकर रसिकांना देण्यात आली, साधारणतः 5 ते 7 दिवस. आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 2 दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्याची टीम अकोल्यात दाखल झाली आणि ह्या सगळ्या मंडळींसोबत मी काम केलेलं असल्यामुळे, त्यांच्याशी एक नातं असल्यामुळे त्यांना भेटण्याची मला आणि माझ्या कुटुंबियांना, मुलांना प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे मी त्यांना तिथं भेटायला गेलो आणि चला हवा येऊ द्याच्या इव्हेंट मॅनेजरनी त्या टीमच्या माध्यमातून मला 5 मिनिटाची वेळ मला सादरीकरणासाठी देण्यात आली आणि सूत्रसंचालक सतीश कासेवार यांनी अतिशय सन्मानपूर्वक माझं नाव उच्चारलं, माझं नाव घोषित करण्यात आलं आणि मी स्टेजवर आलो. तर अवघ्या 1.5 मिनिटांमध्ये माझा कार्यक्रम तिथे थांबवण्यात आला. हा कार्यक्रम थांबवताना माईकचा आवाज कमी करण्यात आला. नंतर मागच्या इन्स्ट्रुमेंट्सचे आवाज मुद्दाम वाढवण्यात आले, कारण नंतर लावणीचा कार्यक्रम होता. आणि नंतर माझा माईक बंद करण्यात आला. दीड ते 2 मिनिटाच्या वर वेळ मी घेतलाच नव्हता खरं तर. आणि मला प्रचंड चांगला प्रतिसाद लोकांचा होता. लोक हसत होते, प्रतिसाद देत होते, लोक माझ्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह होत चालले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने अशा पद्धतीनं हा कार्यक्रम जो थांबवला, एक स्थानिक कलावंत या नात्यानं दुय्यम आणि अपमानास्पद अशा पद्धतीची ही जी वागणूक आहे, यासाठी मी जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो. मी गेल्या 2 दिवसांपासून अतिशय अस्वस्थ आहे आणि ही जी वागणूक आहे ही अतिशय यातनादायी आणि दुःखदायी आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रहो, इतरत्र जेव्हा आम्ही जातो, म्हणजे धुळे, वाशिम किंवा भंडारा या ठिकाणी सतत 3 तास गझलनवाज भीमरावजी पांचाळे यांच्या मैफिलीचं मी निवेदन केलं, तेव्हा लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि इतरत्र इतका सगळा प्रतिसाद असताना, म्हणजे आता वर्धेला एका डॉक्टर महोदयांनी रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने माझ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, तेव्हा 2 तास लोक मंत्रमुग्ध झालेच, खळखळून हसलेच. परंतु त्यानंतर 1 ते सव्वा तास माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मी गाडीत बसेपर्यंत, तिथून निघेपर्यंत लोक सेल्फी काढत होते. इतकं सगळं भरभरून प्रेम सगळीकडे मिळत असताना स्थानिक प्रशासनानं अशा पद्धतीची वागणूक का द्यावी, हा माझा सवाल आहे. दुसरा विषय असा आहे की वेळ संपली असं जर बहाणा करण्यात आला माझा कार्यक्रम थांबवण्यासाठी, तर त्यानंतर 1.5 तासाचा वेळ कसा काय वाढवून देण्यात आला. 10 वाजता आपण कार्यक्रम थांबवायला पाहिजे नियमाप्रमाणे, तर मग 11:30 पर्यंत कार्यक्रम सुरूच होता. मग माझ्यासाठी 1 मिनिट सुद्धा, कारण माझं म्हणणं होतं की मी जो किस्सा सांगतोय तो पूर्ण होता, त्याला आणखी 1 मिनिट लागणार आहे. तर माझ्यासाठी जर 3 ते 4 मिनिट तुमच्याकडे नव्हते, तर तुम्ही नंतर 1.5 तास वेळ कशी वाढवून देण्यात आली, हा सुद्धा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. तिसरा मुद्दा असा आहे की मी काही कुणी वेगळा नव्हतो. अकोलेकर मी 25 वर्षांपासून महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो आहे. अकोलेकर रसिक माझ्यावर भरभरून प्रेम करतात, मला ओळखतात, हे तर आहेच. परंतु ते सगळं सोडून द्या. ही जी आयोजन समिती आहे, ह्या आयोजन समितीचा एक सन्माननीय सदस्य आहे. सन्माननीय आहे की नाही आता प्रश्नच आहे, परंतु सदस्य आहे. याच्यामध्ये जी काही सगळी अधिकारी मंडळी होती, माननीय जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत ह्या आयोजन समितीमध्ये, आणि इतर सगळे अधिकारी त्यामध्ये आहेत. आणि आपल्या जिल्ह्यातील 10 वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंत मंडळी किंवा साहित्यिक मंडळी किंवा मान्यवर मंडळी ह्यामध्ये समाविष्ट आहे. यामध्ये कोणते लोक आहेत, तर डॉक्टर गजानन नारे सर आहेत, सदस्य अखिल भारतीय साहित्य महामंडळ. सीमा शेट्टे मॅडम आहेत, ज्या विदर्भ साहित्य संघाच्या आहेत. त्यानंतर माझं नाव आहे, प्रशांतजी असणारे प्रसिद्ध कवी आहेत. प्राध्यापक मधू जाधव सर आहेत, ते अखिल भारतीय नाट्य परिषद मलकापूर शाखेचे अध्यक्ष आहेत. गीताबाली उनवणे आहेत, ज्या आता नाट्य परिषदेवर निवडून गेल्या. रमेश थोरात सर आहेत, ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत. दिलीपजी देशपांडे, मेड इन इंडिया मुळे तुम्ही सगळेजण त्यांना ओळखता. सचिनजी गिरी आहेत. पुष्पराज गावंडे दादा आहेत, जे की साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आहेत. ही सगळी मंडळी आहेत, त्यामध्ये माझंही नाव होतं. मग मी सदस्य असताना आणि विशेषतः मला सूत्रसंचालन समितीमध्ये आपण समाविष्ट केलेलं असताना आपण मला 1.5 मिनिट 2 मिनिट वेळ का देऊ शकत नाही. तर आपण मला तिथे ओळखलं नसेल हे सुद्धा मी समजू शकतो. आपण सगळी अधिकारी मंडळी नवीन आहे. परंतु जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी मीटिंग घेतली, तेव्हा मी हजर होतो. गजानन नारे सर आणि सीमा शेट्टे मॅडम सुद्धा उपस्थित होत्या. मग आपण आमचा परिचय करून घेण्याचं सुद्धा सौजन्य दाखवलं नाही किंवा आपल्याला त्याची गरज वाटली नाही.
इतर 7 सदस्य हे अनुपस्थित होते. त्यांच्याशी कुठलाही संपर्क जिल्हाधिकारी कार्यालयाने केला नाही असा आरोप ह्या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. आणि आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही वारंवार ह्या लोकांना फोन केले. ठीक आहे, जे काही असेल ते असेल, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु ह्या सगळ्या लोकांचा अजिबात सहभाग तिथे जाणवला नाही. आणि सूत्रसंचालन समितीमधला मी एकमेव आहे की तिथे उपस्थित होतो आणि मला तुम्ही 3 मिनिटसुद्धा वेळ तिथे दिला नाही. अशा पद्धतीनं ही अपमानास्पद वागणूक मला का देण्यात आली, हा माझा पुन्हा आपल्याला सगळ्या जिल्हा प्रशासनाला आणि माननीय अजित कुंभार साहेब, विशेषतः जिल्हाधिकारी महोदयांना प्रश्न आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यापूर्वी माननीय नीमा अरोरा मॅडम जिल्हाधिकारी असताना, प्राध्यापक संजय खडसे सर निवासी उपजिल्हाधिकारी असताना मी जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा कर्मचारी म्हणून काही दिवस होतो, काम केलेलं आहे मी तिथे. तर यापूर्वी मी कर्मचारी असताना सुद्धा मला अशा पद्धतीची वागणूक कधी दिली गेली नाही. सगळ्या अधिकारी मंडळींनी माझा सन्मान राखला. ह्यावेळेसच असं का झालं? महत्त्वाचं म्हणजे विभागीय आयुक्त महोदयांनी, माननीय दिलीपजी पांढरपट्टे साहेबांनी मला जिल्हाधिकारी कार्यालयात माझी एक 6 महिन्यासाठी का होईना माझी नियुक्ती केली होती. हे सगळं आणि सगळे लोक जाणतात मी अतिशय संवेदनशीलपणे, विनम्रपणे वागणारा माणूस आहे. आणि खरं तर मला सांगायची वेळ यायला नको, परंतु आपण ही वेळ आणली आहे. अतिशय यातनादायी, दुःखदायी अशी ही गोष्ट आहे, ज्याची दखल सगळ्या पत्रकारांनी घेतली. आपल्याला अनेक लोक भेटले तिथे, एक PKVचे प्राध्यापक आपल्याला येऊन भेटले की सर असं किशोर बळींना आपण अशा पद्धतीनं वागणूक द्यायला नको होती, असं आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांना भेटून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. गेले 2 दिवस सातत्यानं मला फोन सुरू आहे की सर हे असं का बरं झालं, याचं उत्तर जिल्हा प्रशासनानं दिलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रहो, काय आहे की कलावंत जो असतो ना तो फार संघर्षातून येतो. साधारणतः 25 वर्ष मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय. छोट्या मोठ्या प्रयत्नांमधून कुठेतरी धडपडत, संघर्ष करत आम्ही समोर येतो. आम्ही स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो, लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो.